जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सुलोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा महावीर विक्रम बजरंगी। हा आहे कमलाकर, हनुमानाचा निस्सिम भक्त. पुण्यामध्ये उबर ओला चालवतो. याचं एकच स्वप्न आहे, आई वडिलांसाठी एक घर बनवणं. कुंतनि वार सुमति के संगी कंचन विरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित कैसा। ए संख्या, अरे उठ ना बाबा, कॉलेजचा पहिला दिवस आहे. हा, गावाकडे बीएससी ला तर दिवे लावले नाही, इथं पुण्यात येऊन एमएससी तरी नीट करा. मोर्या उठ उठ. शेट यार, आज परत उशीर झालाय. आज परत बॉसचा ओरडा खावा लागणार. काही खरं नाही आज माझं. हा आहे अद्वैत, एक सॉफ्टवेअर इंजिनियर. आयुष्यात फक्त याला एकच गर्लफ्रेंड पटली, पण मित्रांना सल्ले असे देतो की जस काय 10 गर्लफ्रेंड पटले आहेत. ए कमल्या, ऐक ना, मायला माझी गाडी पंक्चर होती, मी दुरुस्त करायची विसरलोय. मला प्लीज सोडणार ऑफिसला, प्लीज रे. ए बाबा, हे बघ कसं आहे, त्या मगरपट्ट्या साईडला एक तर भाडं भेटत नाही, आणि त्याच्यात तुला तिथं सोडायचं म्हणल्यावर एक तर ट्रॅफिक लागते. त्याच्यामुळे एक काम कर, तू जा दुसरीकडे, माझ्या उबरच्या भरोश्यावर तू बसू नकोस. अरे यार, मित्राची घरची गाडी असताना बाहेरची गाडी करणं योग्य वाटतंय का राव? सोडणार प्लीज रे, तुला भेटेल तिकडून भाडं. अरे तुला नाही म्हणलं ना बाबा, तुझं बघ ना बाबा काम. मित्र म्हणजे काय कुठे सोडू काय? मला बघावं लागलं ना माझ्या पैशाचं. हे बघ आवरलंय माझं, मी 2 मिनिटात गेट पशी. हे बघ माझं आवरलंय. बस चल बाबा, चल, हात पाय जोडू नको एवढे, चल. हा, चल थँक्यू. ए कमल्या, मी गाडी पशी थांबतोय, लवकर ये. ए संख्या, व्यवस्थित जा बाबा, कॉलेजला पहिला दिवस आहे. चला, सगळं तर घेतलंय. कॉलेजमध्ये फक्त पहिल्या दिवशी पीएमटी भेटावं, नाही तर उशीर झाला ना तर पहिल्याच दिवशी कॉलेजमध्ये शिव्या खावं लागतात त्याच्या आईला. हा आहे संकेत, गावाकडे बीएससी करून पुण्यामध्ये एमएससी करायला आलेला मुलगा. याचा एकच मोटिव्ह आहे पुण्याला येण्याचं, ते म्हणजे एकतरी गर्लफ्रेंड पटली पाहिजे. अरे उठकी बाबा, सकाळ सकाळ लोकांच्या शुभ कार्याला कसा आडवा येतोस? 12 महिने खाऊन पिऊन पडलेलाच हो बाब्या. उठ, बघ जरा काही काम धंद्याचं. नुसतं विमा खायचं प्यायचं ती तिथं थुकू नको आता. कालच घासू जीव गेलाय आमचा. साडेबारा वाजले. सकाळपासून ताण देत बसते मायला. हा, ऑफिसला आणि कॉलेजला जाऊन दिवे लावणार आहेत. हा आहे बाब्या, वडिलांच्या पैशावर फक्त मजा मारण्यासाठी पुण्यामध्ये आलेला मुलगा. प्रायमरी काम म्हणजे तंबाखू खाणं आणि सिगरेट पिणं. 10-10 हजारासाठी ऑफिसला जातात आपलं. मला नाही. चला वा, संडासला जाऊन येऊ आपलं. मग संकेत शेठ, कसा गेला कॉलेजचा पहिला दिवस? काय पोरी वगैरे काय भेटल्या का नाही? अरे काय नाही बाबा, पहिल्याच दिवशी कॉलेजला गेलो, सीनच होऊन बसला. काय कॅन्टीन मध्ये मी गडबडीत होतो, इकडे कॉलेज मधले वर्ग शोधण्याच्या नादात एका पोरीला धडकलो. सगळा तिचा चहा सांडला, पण बिचारी काही बोलली नाही राव, नुसती हसून निघून गेली. काय बोलतो? काय म्हणतो, पोरगी धडकली का काय? मग काय आता लागला बाबा तुमचा प्रेमाचा सापका सुरू आता. ए बाब्या, काही बोलू नको रे, ह्याचं काय ऐकत जाऊ नको रे. पहिल्या भेटीत प्रेम होत नसते, त्याच्यासाठी थोडस अजून तिला 2-3दा दिसू दे, ती कुठली आहे काय हे सगळं बघ. ह्याचं काय ऐकायला, तू पहिल्या भेटीत प्रेम नसते रे होत. अरे काही नसते प्रेम बीम. उद्या जा कॉलेजमध्ये, टाक तिला रिक्वेस्ट, लगेच पोरगी पटतील. यांचं कुठं ऐकत बसतोस रे तू? टाक बिंदास, टाक रिक्वेस्ट. ए बाब्या, काही नको रे शिकू पोराला, त्याचा आज कॉलेजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी मार खायला लावशील त्याला कॉलेजमध्ये. तू एक काम कर, तू काय कर, तिची कॉलेजमध्ये उद्या माहिती काढ. संख्या, अरे कोणाची माहिती काढायची चालू आहे? ए कमले आलंय, त्याला सांगू नका बाबा, तिला पागल आहे, पुन्हा आपल्याला ज्ञान दे. अरे नाही कमला कर दादा, हे ते कॉलेजमध्ये लायब्ररी वगैरे ह्याची माहिती काढायचं चालू होतं, बाकी काही नाही. ए संख्या, आलास का? काय नाव बिव कळालं का नाही तिचं? अरे हो, थांब यार बाब्या, थांब ना, किती गडबड करायलास त्याला, बसू तर दे. हे सांग, बस रे इथं.
आयडी तर सापडली बघ. आयडी भेटली ना, टाकून दे ना मग रिक्वेस्ट. कशा लोक यांच्या नाद लागायला, टाक तू रिक्वेस्ट डायरेक्ट. यार बाब्या, एवढी गडबड नसती रे, थांब जरा. एवढी गडबड नसती. अरे नाव काय तिचं पण? वैदेही नाव आहे तिचं. काही नाही, आयडी भेटली ना तुला, टाकून दे रिक्वेस्ट. टाक बिंदास टाक, आपण बघू आज. तू टाक रिक्वेस्ट. यार पण लगेच कशी रिक्वेस्ट टाकू राव? ते चांगलं नाही वाटणार. अरे नगर माझा ऐका, गडबड होईल रे. काही नसतं होत रे बाबा, टाक. 100 रिक्वेस्ट टाकल्यात असं आम्ही पुरीला. टाक तू, दे टाकून बिंदास मध्ये दे. संख्या तू थांब जरा, आपण विचार करू, काहीतरी नियोजन करून मग रिक्वेस्ट टाकू तिला. यार काय गोंधळ करायला तर तुम्ही मागापासून. नाही नाही, काही नाही दादा, काही नाही, काही नाही. चालू दे तुझं. तुला म्हणायलो नाही टाक. टाक रे बाबा, 4 वर्षात आम्ही हेच केलंय, रिक्वेस्ट आयडिया टाकलं, हे करणं. तू टाक, बघू आपण ऍक्सेस झाल्यावर पुढच्या पुढे. तू टाक. खरंच म्हणतात टाकू रिक्वेस्ट? बरं दे टाकू, बघू. बघ बरं, नक्की ना? टाकली रिक्वेस्ट, आता बघू काय होतं. टाकलीस ना रिक्वेस्ट, बिंदास राहा आता. आता बघू रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली, फक्त आम्हाला सांग. होईल होईल, 100% होईल. तू घाबरू नको. ए बाब्या, ए अद्वैत, अरे तिने रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. हे बघ. बघू बघू, पाहिलं खरंच टाकली की. अरे म्हणलं होतं तुला, करीत असते ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट. मला वाटलं नव्हतं ना बाब्याची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. अरे करती म्हणलं ना तुला, करतच असतात पुरी रिक्वेस्ट ऍक्सेप्ट. आता पुढे आता एक काम कर, तिला मेसेज टाक डायरेक्ट. उद्या कॉपीला येतीस का म्हणून टाक बरं मेसेज. ए बाब्या, येडायच करतो कुठे? पहिलाच मेसेज कॉपीचा असते का? बस. ते संख्या हाय मेसेज टाक फक्त. यार हो राव, मला गडबडच वाटायला. काही नसतं रे बाबा, 100 पुरी पटवल्या तर आम्ही. टाक मेसेज, तो हाय मेसेज टाक. आधी चौघायचं जाऊन तू गप बस, शांत बस. टाक तू मेसेज. नक्की टाक रे बाबा, लगेच कॉपी नगर बाकी. अरे माझ्या तुम्ही ऐकतच नाही बाबा. टाक रे मेसेज, तू टाक. तू टाक मेसेज. तिला ब्लॉक केलं तर? केलं तर दुसरी तिची मैत्रीण धरायची लगेच. टाक तू मेसेज. माझं खरं प्रेम आहे तिच्यावर. ए अरे एका दिवसात धडकून प्रेम होत असते तर कुठं माणसाला. टाक बरं तू रिक्वेस्ट, टाक. बोर करू नको, टाक रिक्वेस्ट. यार बाब्या गप, आपण जे कॉलेजमध्ये कुठाने केले तेच परत करायचे का? ह्याच्यामुळेच तर आपलं वाटोळ झाले. पटायली त्याला तर पटू दे पोरगी. ए संख्या, हाय मेसेज टाक मग, बाकी काय टाकू नकोस. बरे बाबा, त्याच्यानुसार हाय तरी टाक. टाक काहीतरी टाक बाबा तिला. हाय टाक, नाही तर बाय टाक. टाक पहिले. हा हाय मेसेज टाक. हा टाक 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 टाक. आता आता काय तिची वाट बघायची आईचा हॅलो यायला? काय करतोस आता? आता म्हणल्यावर का आता किती वेळ काय? हे बाब्या, किती उतावळ झालं रे पोरग. आपण नव्हतं तेवढं कॉलेजच्या दिवसात उतावळ. ए चल, आलो येतो रे मी. येतो रे, थोडं काम आहे माझं, थोडं वेळ येतो. करा जेवण तोपर्यंत. हा हा कमल्या, सावकाश रे. काय लागलं तर फोन कर. हा बाय बाय. व्हायला बाब्या, आज 3 दिवस झाले राव तिला हाय मेसेज टाकून, अजून रिप्लाय नाही केला. तुला म्हणलं ना, त्या आदिवाचं कुठं ऐकत बसतोस? त्याचं ऐकलंस तर बघ, हाय मेसेज तुला 3 दिवसांनी रिप्लाय झाला. हा कुठं नादी लागतोस त्याच्या? बाब्या बरोबर आहे, तिनं हाय ना रिप्लाय दिला नाही, पण नको रे गडबड करायला. थोडं आपण वाट बघून अजून 2-3 दिवस करेल ती हायला रिप्लाय. काहीतरी काम असेल, नाही तर नसेल तिला रिप्लाय आत्ताच करायचा. पोरींना थोडा वेळ लागतो. मी रिलेशनशिप मध्ये, मला आयडिया आहे, तुम्हाला नाही एवढी आयडिया प्रॉपर. ए आदिवा, हे बघ, तुला एकच गर्लफ्रेंड पटली, त्याच तू आयुष्यभर सांगत बसतोस लोकाला. हा काय होईल जास्तीत जास्त? एक तर ती तिला ब्लॉक करून टाकली, एक तर होकार भेटेल, नाही तर नकार भेटेल. एक काम कर संख्या, डायरेक्ट कॉल लाव तिला इंस्टाग्रामला. लाव कॉल, होऊ दे काय व्हायचं बघू. ए यार बाब्या, अरे कॉल नको रे, ऐक ना, कॉल खूप होईल रे. अरे पण मला कॉल रिस्क वाटायली रे मला. काय प्रॉब्लेम होईल का? काय होत नाही, तू काय कर, घेऊ नको, आम्ही दोघं आहेत ना तुला. मी आहे, आदिवा आहे. हा तू लाव कॉल, लाव 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 लाव, बिंदास लाव. नक्की? हो रे बाबा, लाव म्हणायलो तर तुला, लाव बिंदास लाव. ठीक आहे, लाव कॉल, बघू आपण आहेत सगळे. लाव 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 लोक. कॉल चाललाय. उचल उचल, लाव लाव. हॅलो. हॅलो, कोण बोलतंय? हाय, मी संकेत. कोण संकेत? ते माझ्याकडं चहा सांडला होता ना. अच्छा, तू आहेस तर तो. नाही नाही, त्यासाठी सॉरी बर का. त्या दिवशी सॉरी म्हणायचं राहून गेलं. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. आज कॉल कस काय केलतास? मला तुमची माफी मागायची होती भेटून.
माफी तर मागितलीस की आता. आपण उद्या कॉफीला जायचं का? माफी मागतो मी तिथे तुमची. अच्छा, म्हणजे तुला भेटायचं आहेस तर. अरे पण मी उद्या बिझी आहे रे, उद्या जरा कठीण वाटतंय. आज संध्याकाळी भेटायचं का? आज संध्याकाळी ठीक आहे चालेल, पण मला थोडा वेळ लागेल बघ. हो चालेल. हो येतो माझ्याकडे गाडी आहे. हो एक अर्ध्या तासात आलो तुमच्याकडे. मला लोकेशन पाठवा तुम्ही. आलोच. बरं ठीक आहे, हो. बाय. चालेल. बाय बाय. बस भाई विषय का झाला ना, 1 नंबर कॉल झाला. आता एक काम कर, माझं ते कपडे इस्त्री केलेले ते घाल मस्त आणि त्या सीसीडीला घेऊन जा. नंबर 1 मध्ये तुला मी पैसे टाकतो अकाउंटला. जा मस्त कॉफीला घेऊन फुल आज डायरेक्ट तिला प्रपोजच करून टाक. ठीक आहे. थँक्यू बाबा. देव आमच्यासाठी. तुम्हाला काय म्हणलं होतं? अरे या बाब्याचं ऐकत जा रे तुम्ही. या आदिवाचं कुठं ऐकतात? ये गर्लफ्रेंड पटली त्याला. इथं गावाच्या अंट्या पटवून बसलेलो माणूस आहे मी. माहितीये का तुला? आणि मग हसतो काय? विचार आदिवाला. हे काही बोल नको रे, त्याला कुठं आत्ताच सांगतोय. ऐक तू संख्या, तू आता जा आवर पटकन आणि एक काम कर, माझी बाईक पण आहे खाली, थोडा जरा कपडा मार आणि घेऊन जा. मी आज मॅनेजरला सांगतो वर्क फ्रॉम होम करतो मी आज. तू जा. ठीक आहे. चालतंय. जाय मग लवकर आता. जाय. चालतंय. उठ आणि आल्यानंतर सांग जरा आम्हाला. हा बोला ना. अहो नाही, तुम्हाला काय करतो मी, पैसे टाकतो मी उद्यापर्यंत. पैसे टाकतो तुम्हाला सगळे. हा झालेच जमा ते सगळे आता. मी बघतच होतो, तेवढे बघतो किती खात्यावर आहेत पैसे, तेवढे टाकतो तुम्हाला. हो चालतंय. 1 मिनिट हा, तुम्हाला लावतो पण मी. लावतो. ए बाबा संख्या, झाले काय तुला? हा ते संख्या, अरे एवढं काय घाबरत आला? इकडे तू इथे शांत बस. बरं इथं शांत बस जरा. इथं बस शांत जरा. थांब, मी तुला पाणी आणतो. थांब. हे घे पाणी पी जरा. अरे पण झालंय काय तुला नेमकं? एवढं धावत पळत आलास तू? हा झालंय काय नेमकं? ए संख्या, तुलाच विचारलो मी, काय झालंय सांग मला नेमकं. दादा, मी तुझ्यापासून खूप मोठी गोष्ट लपवून ठेवली. एवढ्या दिवस ह्या दोघांच्या नादी लागून मी खूप मोठा कांड केलाय आणि आज माझ्या जीवावर बेतला असता. अरे मला दादा खरंच चुकलं माझं, मला माफ कर यार. मी तुला सांगायला पाहिजे होती ही गोष्ट. तुला सांगतो, ह्या दोघांचं ऐकून मी कॉलेजमधल्या एका पोरीला रिक्वेस्ट टाकली इंस्टाग्रामवर आणि आज कॉफीला घेऊन गेलो. 1,500 रुपयाची कॉफी पाजली. अद्वैने पैसे दिले आणि तिला प्रपोज केलं मी कसं तरी हिंमत एक करून. आणि तिनं ऑलरेडी तिचा बॉयफ्रेंड आणि 4 पोरं मागच्या टेबलवर बसले होते दादा. जसं मी तिला प्रपोज केलं तसे ती माझ्याकडं धावून आले. कसा बसा मी पाठलाग करून पळत आलो दादा. एवढा लई हॉकी स्टिक घेऊन माझ्या मागे लागले होते दादा. हे जाता माझ्या घरी कळलं तर माझ्या घरच्यांना कसं दादा माझ्या घरी नाही कळलं पाहिजे. माझ्या घरच्यांची इज्जत दादा, प्लीज दादा तू काहीतरी कर आता. मला ह्याच्यातून बाहेर काढ दादा. तू ताण घेऊ नको, थांब, मी सगळं करतो बरोबर. आणि बाब्या आदव्या, तुम्हाला कितीदा सांगितलेलं रे, नवीन पोरं रूमवर येते आणि तुम्ही प्रत्येकाला असं काय शिकवतात रे? बरे आदव्या, अरे तुला तरी कळतंय ना रे, तू जॉबला आहेस. हे नवीन शिकायला आलं पोरं गावाकडून, तुझ्यासारखाच होतास, तू तसाच होतास ना. नवीन पोरांना चांगले सजेशन द्यायचे का असे, पुरी पाठवा, हे करा ते करा. आणि बाब्या, तू तर काय पार वाया गेलेला आहेस रे. पण लोकांना तरी नाकान तशी ज्ञानाची धडी देऊ. ते पोरग गरीब, त्याचा बाप शेतकरी, ते शिकून इकडे पैसे पाठवायला लागले लेकरासाठी आणि तुम्ही त्याला शिकवा, पोरींना प्रपोज करा, हे करा. आणि होय रे संख्या, वडिलांनी तुला ह्याच्यासाठी पैसे देतात का गावाकडून? इकडे येऊन पुरी फिरवा, हे फिरवा. अरे तुला तरी समजलं पाहिजे, त्यांचे वय बघ, तुझे वय बघ. तुला इथे येऊन अभ्यास करायचं, काय करायचं कॉलेजसाठी? आता कोणते पोरं होते ते? हा एक काम कर, तू काय कर आता, टेन्शन घेऊ नको, एवढं काही होत नसते, हे रेग्युलर आहे पुण्यामध्ये. एक काम कर, तू त्या पोराचं आयडी घे किंवा त्याला मेसेज, नाही तर मला फोन नंबर देतोस का, तसं कर. हा एक काम कर, तू तिला मेसेज टाक की मला माझी चूक झाली, मी फ्लो मध्ये तुम्हाला असं बोललो, पण आता इथून पुढे तसं करणार नाही, आणि सरळ त्या पुढेला रिमूव्ह करून टाक. आणि आता इथून पुढं ह्या दोघांच्या तर तू नादीच लागू नकोस, आणि इथून पुढे पुण्यामध्ये सुद्धा दुसऱ्या पोरांच्या सुद्धा नादी लागू नकोस. तुला सांगतो, इथं तू कशासाठी आलास? पैसे कमवण्यासाठी आलास, नोकरी करण्यासाठी आलास. कॉलेज करायचं, रूमवर यायचं, 1-2 मित्र असतील त्यांच्यात बसायचं, परत रूमवर यायचं, बाकी काही करायचं नाही. समजलं ना आता? तरी म्हणलं महिनाभर झाले यांचे काय खुरापती चालू आहे, जसं काय एखाद्या रॉ एजंट असल्याने काम चालू आहे त्यांचे. आता इथून पुढे तुला सांगावलं, नादी लागू नाही, कळलं ना? हा तेवढं काम कर, काही होत नाही आता, ठीक आहे ना? दादा मी तुला नंबर देतो, खरंच माझं चुकलं,
मला फ्लो मध्ये लक्षातच आलं नाही. मी पण बाकीच्या पोरांसारखंच कॉलेज लाईफ मध्ये फक्त पिक्चर सारखं हिरो हिरोईन ह्याच्या धुंदीत गेलो आणि मी माझ्या घरच्यांची जाण विसरलो की माझ्या वडिलांनी कर्ज काढून माझ्या कॉलेजची फीस भरली होती. दादा खरंच माझं चुकलं. इथून पुढे मी ह्यांच्या नाही, मी कुठल्याच पोराच्या संगतीला लागणार नाही. मला लवकरात लवकर शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवायची, कारण माझ्या पैशावर माझ्या घरची वाट बघायला. दादा खरंच माझं चुकलं. इथून पुढे मी आज माझ्या जीवावर गोष्ट बेतली होती, पण कसं बसं देवाच्या कृपेने मी वाचलोय. मी तुला नंबर देतो, तू त्याला फक्त बोलून एकदा माझं मिटवून टाक. मी त्या पोरीचं तोंड सुद्धा बघणार नाही. आणि तुम्हाला लाज वाटली पाहिजे रे. तुम्हाला मी माझ्या मोठ्या भावासारखं मित्र समजत होतो, पण दादा चुकलं माझं. इथून पुढे मी खरंच ह्या गोष्टीचं लक्ष देईन.